तर मित्रांनो, होळी स्पेशल आज आपण ही व्हेज थाळी बनवली आहे. त्याच्यात काय काय आहे ना तुम्हाला सर्व सांगतो. तर सर्वात अगोदर येथे आहेत आपला राईस आहे, भात, येथे आहेत पुरणपोळ्या, हे आहे आमटी, हा आहे वरण, हा आहे पनीर टिक्का मसाला, हा श्रीखंड आहे आणि हे तांदळाच्या भाकरी आहेत. होळीसाठी आपण आज स्पेशली थाळी बनवली आहे. त्याचबरोबर आहेत ना होळीचा नैवेद्य जो दाखवतो आपण होळीच्या पूजेवर, पुरणपोळ्या आहेत, शंकरपाळ्या आहेत, हे लाडू आहेत, करंज्या, हा बत्ताशा आहे आणि ह्या पुऱ्या आहेत आणि इथे पापड्या आहेत. त्या आपल्या तांदळाच्या पापड्या आहेत. हां, हे आपल्याला होळीला लागतात पूजेसाठी. तर ह्या प्रकारे पनीरचे जेवढे पण पीसेस आहेत ना त्यांना चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत. फायनली पनीर टिक्का मसाला आहे ना आपला रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी. छान प्रकारे तरी आली आहे. खूप छान असा रेसिपी डिश बनवली आहे. त्या स्टेजवर काय करूया, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना फ्रेश, तिला घालूया गार्निशिंगसाठी. हाय फॅमिली. तर मित्रांनो, आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होळीचा आजचा जो सण आहे आनंदाने आणि सुख समृद्धीने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर आपण सुरुवात करूयात गोड म्हणजे पुरणपोळ्या. तर पाहू शकता तुम्ही पुरणपोळ्यासाठी डाळ आहे, कोणती? चणा डाळ आहे. किती आहे? 1 किलो. आणि इथे काय आहे? मैदा आहे. हा मैदा आहे. किती घेतलाय? पाऊण किलो आहे. पाऊण किलो मैदा आहे, 1 किलो डाळ आहे. आणि स्मिता तुझ्याकडे काय आहे? मुगाची डाळ. मुगाची डाळ आणि त्याच्यात काय गुळ किसून टाकायचं आहे. कशा प्रकारे? तिच्यासाठी माझ्यासाठी मुगाच्या हा, डाळीची ते स्मितासाठी आपण सेपरेट बनवतोय मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आणि आपल्याला घरात बनतायत चणा डाळीच्या पुरणपोळ्या. तर चला पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो आणि आजची काय रेसिपी आहे ना होळीसाठी. नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळी, होळीचा सण आहे. तर होळीच्या सणासाठी आज आपल्याकडे काय काय बनणार आहेत सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहेत. त्याच्यात पुरणपोळी बनते आणि आजच्या जेवणात आपण बनवतोय पनीर टिक्का मसाला, त्याचबरोबर वरण भात आहे, डाळ भात, पापड वगैरे जे काही आहे ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला सर्वात अगोदर जाणून घेऊया साहित्य. पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी काय काय घेतलंय ते, आणि पुन्हा एकदा माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करू. तर चला साहित्य जाणून घेऊया. तर चला साहित्य जाणून घ्या. इथे 1 किलो पनीर आहे, याचे पीसेस करायचे तुम्हाला नंतर दाखवतो. हा वरणासाठी डाळ भिजवलेली आहे, तुरीची आणि मुगाची डाळ भिजत ठेवलेली अर्धा तास पहिले. हे आपले घरगुती मसाले आहेत, लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर, सर्व काही. आणि हे अख्खे मसाले आहेत. आपल्याला जो पनीर टिक्का मसाला बनवायचा त्याच्यासाठी तेजपत्ता आहे, लाल मिरची आहे, मोठी विलायची आहे, स्टार फूल आहे, त्याच्यानंतर ब्लॅक पेपर, काळे मिरी आहेत, जिरा आहे आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे मिरचीची. आणि हे कोथिंबीर आहे, इथे मिरच्या आहेत 7 ते 8, लसणाच्या पाकळ्या आहेत, कढीपत्ता आहे, अद्रक आहे, 4 टोमॅटो घेतल्यात, यांना स्लाइस 4 कांदे घेतल्यात, यांना आपल्याला स्लाइस कापायचे आहेत लांब. आणि टोमॅटो आहेत, टोमॅटो अजून घ्यायचे आहेत मला. तर आणि त्यानंतर इथे शिमला मिरची आहे, इथे आहे आपला तांदळाचा पीठ, इथे आहे कॉर्नफ्लॉवर, मक्याचा पीठ आणि दही आहे फेटलेली. तर आता काय करूया, सर्वात अगोदर कुकरला डाळ लावूया, डाळीला फोडणी देऊन घेऊया, शिजवून घेऊया आणि त्यानंतर बनवूया पनीर टिक्का मसाला. आणि पाहू शकता आरती आणि स्मिता, जो आपला चण्याच्या डाळ आहेत ना त्याला काय 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 बोलतात, त्याला वाटून घ्यायचा. वाटून घेतोय, पुरण बनवतायत पोळ्यांसाठी. वाटून घ्यायचं. हा, छान प्रकारे असं प्रकारे पहा, यांना वाटून घेतले पुरणपोळी बनवण्यासाठी. आणि इथे काय मैदा आहे ना, मैदा व्यवस्थित मळून त्याला उघड ठेवलं. तर चला त्यांना पुरण वाटून घेऊ दे. तर वरणाच्या फोडणीसाठी उखडण्यासाठी वरण तर आपला पाहू शकता तुम्ही भिजवलेला आहे चांगला. त्यानंतर इथे मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आहे, 1 टोमॅटोचे 4 खापा केल्या आहेत, 1 लाल मिरची घेतली, 1 कांदा घेतला आहे, कढीपत्ता आहे,
तर चला पटापट हा जो वरण आहे ना भिजवली त्याला कुकरमध्ये घालूया. आणि हे जेवढे पण आपले मिश्रण तयार केलेत ना आपण, इथे कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कढीपत्ता यांना पण घालूया, ॲड करूया याच्यात. आणि हळद, मीठ वगैरे घालून डायरेक्ट फोडणी घेऊन डाळ तयार करून घेऊया. आता या स्टेजवर काय करूया, एक छोटा चम्मच भरून आहे ना हळद टाकूया आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकूया. डायरेक्ट आपण फोडणीच देणार आहेत, वरणाला शिजवून घेणार आहेत जो डाळ बनवतो त्याला. आणि थोडंसं घालूया तेल, हलकं तेल टाकूया आणि डायरेक्ट फोडणी करून शिजवून घेऊया. आणि फोडणी झाली, उकळून झाली की कोथिंबीर टाकून तिला साईड करूया. आता आपली जोपर्यंत डाळ शिजते ना तोपर्यंत पनीरला मॅरिनेशन करून घेऊया. तर आपले पनीर आहेत ना ह्या प्रकारे पीसेस केले आहेत. 1 किलो पनीर आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या. असे पीसेस केल्यात 1-1 इंचाचे. आता त्याच्यात सर्वप्रथम काय करूया, जो मक्याचा पीठ आहे ना 2 चम्मच छोटेवाले घालूया, 2 ते 3 चम्मच घालूया. आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. आणि जो तांदळाचा जो राईस फ्लोअर घेतला आहे, तांदळाचं पीठ, त्यालाही 3 चम्मच घालूया. क्रिस्पी कुरकुरी होत आहेत. त्यानंतर त्याच्यात घालूया फेटलेली दही, 2 चम्मच दही घालायची आहे. आणि तिखटपणासाठी टाकायची अद्रक लसूणची पेस्ट, तीसुद्धा आपण 2 चम्मच घालूया. त्यानंतर आपले घरगुती मसाले घालायचे आहे. 2 छोटे चम्मच घालतोय मी लाल तिखट, लाल मसाला. 2 चम्मच छोटेवाले घालतोय धनिया पावडर. 1 चम्मच घालूया हळदी पावडर. 1 चम्मच घालतोय अख्खे गरम मसाले. आणि 1 चम्मच घालतोय आपले गरम याचे जिरा पावडरचे. तर चला यांना मॅरिनेशन करून घेऊया आणि ठेवूया 5 ते 10 मिनटासाठी. आणि हो मित्रांनो, याच्यात घालूया मीठ, आपल्या चवीनुसार मीठ घालूया. आणि छान प्रकारे याला कोटिंग करून मॅरिनेशन करून घेऊया. तर आपला जो पनीर आहे ना खूप छान प्रकारे मॅरिनेशन झाला आहे. सर्व पदार्थ टाकल्यात. आता याच्यात काय करूया, एक टेस्टसाठी आहे ना आमचूर पावडर घालूया. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता, याच्याने एक छान फ्लेवर येतो. थोडीशी आमचूर पावडर टाकूया आणि एक छानसा स्वाद येतो. मिक्स करून एकजीव करून याला ठेवूया 15 ते 20 मिनटं चांगलं. आणि जो आपल्याला ग्रेव्ही बनवायची पनीर टिक्का मसाल्याची, त्याची तयारी करूया. आणि हो, तुम्हाला जर फूड कलर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. मी फूड कलर वापरत नाही आहे. तर चला याला एकजीव करून ठेवूया. जो आपण पनीर टिक्का मसाला बनवतोय ना त्यासाठी पाहू शकता, हा उभा कापलेला स्लाइस कापलेला कांदा आहे, 3 कांदे कापल्यात, 2 टोमॅटो कापल्यात, ही कोथिंबीर आहे, मिरची आहे, लसूण आहे, अद्रक आहे आणि कढीपत्ता. यांना आहे ना तेलामध्ये फ्राय करायचं आहे छान प्रकारे. तर चला ग्रेव्हीसाठी आहे ना फ्राय करूया. आणि त्याचबरोबर आहेत ना हे जे अख्खे मसाले आहेत आपले ना, यांना सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलात. तर चला तुम्हाला दाखवतो मी मसाला कसा फ्राय करून घ्यायचं आहे ते. तर सर्वात प्रथम घेतला एक पातेला, त्याच्यात काय करायचं आहे, कमी आगीवर गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि जे खडे मसाले आहेत ना त्यांना भाजून घ्यायचे मंद आचेवर. तर चला यांना भाजून घेऊया. जे आपले खडे मसाले आहेत ना छान प्रकारे त्यांना भाजून घ्यायचे आहेत आणि त्यांना साईडला करायचे पुन्हा. तर चला भाजून तर झाल्यात, कमी गॅसवरच आगीवर यांना भाजल्यात मी. तर मित्रांनो, याच्यात धणे विसरलेलो, तर धणेसुद्धा घातले आहेत. छान आता परतून घेतल्यात कमी आगीवर. तर चला यांना काढूया एक डिशमध्ये आणि जो दुसरा बॅटर आपल्याला ग्रेव्ही बनवायची ना त्याची तयारी करून घेऊया. लसूण आणि अद्रक तेलामध्ये छान प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर त्याच्यात घालूया कढीपत्ता. त्यानंतर घालूया हिरव्या मिरच्या. ह्या स्टेजवर हा बारीक स्लाइस कापलेला कांदा आणि टोमॅटो आहे ना त्याला सुद्धा घालायचा. तर मित्रांनो, होळी निमित्तानं ही छोटीशी अशी रेसिपी आहे. आणि आज होळी आहे, तर कशा प्रकारे होळी साजरी केली जाते, काय काय आहे, संध्याकाळी कशी होळीची पूजा केली जाईल,
सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. गोड जेवणाची डिशसुद्धा रेडी करणार आहोत आम्ही आज संध्याकाळच्या जेवणासाठी. त्याच्यात पनीर टिक्का मसाला आहे, वरण भात आहे आणि पोळ्या आहेत. त्यानंतर अजून काय काय बनवलं आहे, सगळे पदार्थ आणि जे काय बनवले तुमच्यापर्यंत शेअर नक्की करेन. तर नक्की व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. जेणेकरून आहे ना, मी जी रोजची जी आपली जीवनशैली आहे ना, दैनंदिन जीवनशैली तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो फॅमिलीसोबत. आणि जे काय बनवतो ते रिअल तुमच्यापर्यंत मी शेअर करतो. जितक्या क्वांटिटीत बनवतो ते सर्व तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर म्हणून नक्की पूर्ण व्हिडिओ पाहायचा होळीचा आणि आनंद. तर आपला कांदा, टोमॅटो, मिरची, जे लसूण, अद्रक हे ना छान प्रकारे तेलात फ्राय झालेत. आता या स्टेजवर काय करूया, हा जो गरम मसाला आपण भाजून ठेवला आहे ना, त्याला सुद्धा तेलात घालूया आणि त्यालाही छान प्रकारे जरा तेलामध्ये एकजीव करूया आणि बॅटर थंड करून मिक्सरला याची एक पेस्ट प्युरी बनवून घेऊया. तर चला 1-2 मिनटं भाजून घेतो आणि याची प्युरी पेस्ट बनवून पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगतो. नॉनस्टिक फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यात टाकला आहे तेल. आता काय करायचं आहे, जो मॅरिनेशन केलेला जो पनीर आहेत ना, पनीरचे पीसेस त्यांना एक एक करून आहेत ना असे फ्राय करायचे. तर चला पटापट फ्राय करून घेतो मी. तर ह्या प्रकारे पनीरचे जेवढे पण पीसेस आहेत ना, त्यांना चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत. आणि आपली जी जो वरण आहे ना, डाळ, ती सुद्धा रेडी झाली आहे. त्या स्टेजवर काय करूया, याच्यावर टाकूया फ्रेश कोथिंबीर आणि 1-2 मिनटं झाकून ठेवूया. आपला वरण रेडी आहे. आता पनीर टिक्का मसाला बनवून घेऊया. जो आपण बॅटर भाजलेला होता ना, त्याला सुद्धा ग्रेव्ही पेस्ट करून घेऊया. तर आपला जो कांदा, टोमॅटो, अख्खे मसाले, मिरची वगैरे ना, बॅटर छान प्रकारे थंड झाला आहे. आणि इकडे पनीर पाहू शकता तुम्ही. पनीर टिक्का मसाल्यासाठी ते सुद्धा छान फ्राय केल्या. शेलो फ्राय करतो, डीप फ्राय करत नाही, कमी तेलात. तर चला हा जो बॅटर आहे ना, मिक्सी जारला वाटून घेऊया, याची एक प्युरी बनवूया आणि पनीर टिक्का मसाल्याची प्रोसेस करूया. तर पाहू शकता आपला मिक्सी जारला आहे ना, जो बॅटर आहे ना, कांदा, लसूण, मिरची वगैरे, जो टोमॅटो आणि खडे मसाले घालून पेस्ट चांगली बनवली आहे. त्यानंतर पनीर टिक्का मसाल्यासाठी आहे ना, कांदे पण ह्या प्रकारे घेतल्यात आणि इथे शिमला मिरची आहे. तर आपले पनीर जे टिक्क्याचे पीसेस आहेत ना, ते सुद्धा चांगले शेलो फ्राय होत आहेत. आणि इथे सेम पातेलं घेतलं आहे. आता त्याच्यात काय करूया, हा जो कांदा आहे ना, कांद्याला आणि ही जी शिमला मिरची आहे ना, तिला चांगली मऊसर करून घेऊया. 2 ते 3 मिनटं फक्त तिला तेलावर भाजून घेऊ. तर ही जी कांदा आणि शिमला मिरची आहे ना, तेलामध्ये जरा परतायची 2 ते 3 मिनटं, जेणेकरून त्याचा कच्चा पण आहे ना, तो निघून जाईल आणि छानशी अशी टेस्ट येईल आपली पनीर टिक्क्या मसाल्याला. तर त्याला याला भाजून घेऊया. तर पाहू शकता ज्या पुरणपोळ्या बनतायत ना, चुलीवर बनतायत. खूप छान अशा खापरीत त्या पण मातीची खापरी आहे, त्याच्यावर या पुरणपोळ्या बनवतातच. इथे पाहू शकता एवढ्या पुरणपोळ्या रेडी झाल्यात. आई आहे, आई बनवते पुरण टाकून. इथे स्मिता आहे लाटायला आणि आरती पुरणपोळ्या भाजते. तर आमच्याकडे चूल आहे म्हणून आम्ही चुलीवर बनवतो. याची जी रेसिपी आहे ना, एक दिवस तुम्हाला सविस्तरपणे दाखवेन कशा प्रकारे पुरणपोळ्या तयार केल्या जातात आणि तुपात पुरणपोळ्या बनवतात. काय आरती, चुलीवरची पुरणपोळी मस्त लागते, एकदा करून बघा. हो. तर इथे आरती भाजते, इथं स्मिता लाटते आणि आई त्यांना मदत करते. पाहू शकता आईला पुरण बनवून देते. तर चला त्यांना करू द्या, तोपर्यंत आपला जो पनीर टिक्का मसाला आहे तो सुद्धा रेडी करून घेऊया. तर आपली जी कांदा आणि शिमला मिरची आहे ना, खूप छान प्रकारे तेलात फ्राय झाली. आता याला डिश आउट करूया, काढून घेऊया. आणि पनीरचे जे पीसेस आपण शेलो फ्राय केले ते सुद्धा खूप छान झाले, दाखवतो तुम्हाला. तर सर्वात अगोदर ही शिमला मिरची आणि कांदा आहे त्याला डिश आउट करून घेऊया. पुन्हा तेच भांडं यूज केलं आहे, भांडे बदली केले नाही आहेत. तर सर्वात अगोदर काय करूया, त्याच्यात टाकलाय तेल, टाकूया जिरा. जिऱ्याला छान प्रकारे तडकून देऊया. तर आपला जिरा आहे ना छान प्रकारे तेलात फ्राय झाला. आता या स्टेजवर काय करूया, कढीपत्ता टाकूया आणि कढीपत्त्याला हे छान भाजून घेऊया. आपला कढीपत्ता आहे ना आणि जिरा खूप छान प्रकारे तेलात भाजला आहे. आता या स्टेजवर अद्रक, लसूण, मिरचीची तिखटपणासाठी 1 चम्मच पेस्ट टाकूया, जास्त टाकायचं नाही.
तर आपण टाकली आहे 1 चम्मच अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. तिखटपणासाठी जास्त घातली नाही, कारण ऑलरेडी जो आपण कांद्याचा बॅटर बनवला आहे ना ग्रेव्हीसाठी, त्याच्यात लाल मिरच्या, अख्खे मसाले आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. तर चला हा जो मिक्सरला लावलेली पेस्ट आहे ना तिला सुद्धा ॲड करूया आणि तिला चांगली शिजवून घेऊया 1-2 ते 3 मिनटं आणि मग ॲड करूया आपले घरगुती मसाले आणि तयार करून दाखवतो तुम्हाला आजची डिश. त्याच्यात आहे पनीर टिक्का मसाला आणि वरण भात, त्याचबरोबर आहेत पुरणपोळ्या आणि जे काही साहित्य आहे ना सर्व दाखवतो. तर चला याला भाजून घेऊया छान प्रकारे. तर आपले जे पनीरचे पीसेस आहेत ना पनीर टिक्का मसाल्यासाठी खूप छान प्रकारे तुम्ही पाहू शकता क्रिस्पी क्रंची झाल्यात एक पीस आणि खूप सॉफ्ट आहेत पनीर. पहा दाबून दाखवतो. या प्रकारे तुम्हाला आहे ना शेलो फ्राय करायचं, जर डीप फ्राय करायचे असतील ना तेलामध्ये ते सुद्धा छान प्रकारे होतात. मी शेलो फ्रायच केले आहे आणि आपला हा जो कांदा आणि शिमला मिरची तिलाही मऊ करून घेतली आहे आणि आपला हा जो बॅटर आहे ना तो सुद्धा छान प्रकारे शिजतोय. आता या स्टेजवर काय करूया, घरगुती मसाले घालूया आणि पनीर टिक्का मसाल्याला फोडणी देऊन पुढची प्रोसेस करून घेऊया. तर 2 चम्मच घालूया आपले आगरी लाल तिखट मसाले, खूप स्पायसी आहेत, कमीच घालूया. त्यानंतर 1 चम्मच घालूया जिरा पावडर, 2 चम्मच घालूया धनिया पावडर. धनिया पावडर खूप छान अशी टेस्ट येते. अर्धा चम्मच घालूया हळदीचा आणि या मसाल्यांना आहे ना छान प्रकारे मिक्स करून ग्रेव्ही तयार करू. चला त्यांना एकजीव करतो आणि या स्टेजवर काय करायचं, थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला टेस्टनुसार आपल्या चवीप्रमाणे. कारण जो बॅटर बनवलेला तेव्हा आपण मिठाचा उपयोग केला होता, त्याचप्रमाणे थोडा मीठ घालूया आता आणि एकजीव करून घेऊया, मसाल्यांना शिजवून घेऊया. तर आपली ग्रेव्ही छान प्रकारे शिजली आहे. आता काय करूया, ही जे कांदा आणि शिमला मिरची ना त्याला ॲड करूया आणि 2 मिनटं त्याला परतूया आणि 2 मिनटं झाल्याच्या नंतर आपला जो पनीर टिक्का मसाला आपण रेडी केला आहे ना त्यालासुद्धा ॲड करूया आणि 2 मिनटं 2 ते 3 मिनटं मंद आचेवर शिजवून झाकण देऊन शिजवूया. तर चला याला शिजवून घेऊया अगोदर. तर आपली ग्रेव्ही जी आहे ना ऑलमोस्ट रेडी झाली आहे. आता काय करूया, हे जे पनीरचे पीसेस आहेत ना टिक्का बनवलेला त्यांनासुद्धा ॲड करूया त्याच्यात आणि छान प्रकारे एकजीव करून आहे ना 2 मिनटं झाकण ठेवूया. हलक्या हाताने ना मिक्स करायचं आहे पनीरला. आणि हो मित्रांनो, याच्यात मी फूड कलर ॲड केला नाही आहे. जर तुम्हाला ॲड करायचा असेल फूड कलर तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता. मी विदाउट फूड कलरचा बनवला आहे. तर चला एकजीव करून घेतो 2 ते 3 मिनटं आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे पुरणपोळीचा जो आपण डाळ उखडतो ना त्याच्यापासून जो हा ग्रेव्ही आहे, स्टॉक आहे, त्याला आमटी बोलतात. आमटी बनवतोय मी. तर आमटी बनवण्यासाठी आहे ना घरगुती मसाले आहेत, कढीपत्ता आहे. तर हंडी आमची छोटीशी पाहू शकता. सर्वप्रथम या हंडीत टाकतोय जिऱ्याला चांगलं भाजून घेऊया आणि त्याच्यातच टाकतोय कढीपत्ता. कढीपत्त्याला चांगलं तडकून देऊया, भाजून घेऊया. आपला जिरा आणि कढीपत्ता आहे ना छान प्रकारे तेलात भाजला आहे. आता याच्यात काय करूया, अद्रक लसूण मिरची तिखटपणासाठी पेस्ट टाकूया 2 चम्मच आणि याला सुद्धा भाजून घेऊया छान प्रकारे. तर आपला जो अद्रक लसूण मिरचीची पेस्ट होती, त्याच्यानंतर कढीपत्ता जिरा छान प्रकारे तेलात फ्राय झाला आहे. आता या स्टेजवर काय करायचं आहे, खोबऱ्याचं वाटण आहे ज्याच्यात खोबरा, मिरची, अद्रक, लसूण हा पाहू शकता तुम्ही ओल्या खोबऱ्याचं, त्यालासुद्धा टाकायचं आहे 2 चम्मच, जेणेकरून जी आपली कढी आहे ना ती थिक होईल आणि छान अशी टेस्ट येईल. तर हा वाटणसुद्धा टाकून तेलात त्याला फ्राय करून घेऊया आणि आपले घरगुती मसाले टाकून आपली जी आमटी आहे ना तिला फोडणी देऊया. तर आपला जो बॅटर आहे ना पाहू शकता तेलामध्ये खूप छान प्रकारे असा शिजला आहे, तेल वर आला आहे. त्या स्टेजवर काय करूया, 1 चम्मच टाकूया लाल तिखट, कारण ऑलरेडी आपण सर्व पदार्थ टाकले तिखटपणाचे. 1 चम्मच जिरा पावडर टाकूया, 1 चम्मच धनिया पावडर टाकूया, थोडी हळद टाकूया आणि जो आमटीसाठी खास स्पेशल मसाला आहे ना काळा मसाला तो सुद्धा घालूया थोडा, जेणेकरून कलर चांगला येईल, छान येईल आणि तरीसुद्धा येईल, टेस्ट येईल, अशी चव येईल त्या मसाल्यात. काळा मसाला आहे हा, ह्यालासुद्धा ॲड केला आहे मी 2 ते 3 चम्मच अंदाजे टाकला आहे. त्यांना एकजीव करून घेऊया आणि वाटणात शिजवून घेऊया मसाला पूर्ण आणि नंतर हा जो पाणी आहे ना डाळ उखडलेली त्याला घालून आमटी तयार करूया पोळ्यांसोबत खाण्यासाठी. तर फायनली आपला जो काळा मसाला आहे ना खूप छान प्रकारे आमटीसाठी रेडी झाला आहे, ऑइली सेपरेटली झाला. त्या स्टेजवर काय करूया, हा जो पाणी आहे ना जे डाळ उखडून आपण रेडी केलेला त्याला ॲड करूया आणि याच्यात टाकूया मीठ चवीप्रमाणे.
आणि छान अशी उकळी घेऊया. तर चला एक उकळी येऊ द्यायला छान प्रकारे आणि आमटी पोळ्यांसोबत खाण्यासाठी रेडी करूया. तर मित्रांनो, आपली जी आमटी आहे ना ती सुद्धा रेडी झाली आहे पुरणपोळ्यांसोबत खाण्यासाठी. तरी पाहू शकता वर तुम्ही खूप छान अशी रंगत आली आहे. तर चला आपली डिश सर्व करूया आणि पूजेची सुद्धा तयारी करूया. पूजेसाठी जाणार आहेत आज आरती, स्मिता आणि हर्षू. तर मित्रांनो, होळी स्पेशल आज आपण ही व्हेज थाळी बनवली आहे. त्याच्यात काय काय आहे ना तुम्हाला सर्व सांगतो. तर सर्वात अगोदर येथे आहेत आपला राईस आहे, भात, येथे आहेत पुरणपोळ्या, हे आहे आमटी, हा आहे वरण, हा आहे पनीर टिक्का मसाला, हा श्रीखंड आहे आणि हे तांदळाच्या भाकरी आहेत. होळीसाठी आपण आज स्पेशली थाळी बनवली आहे. त्याचबरोबर आहेत ना होळीचा नैवेद्य जो दाखवतो आपण होळीच्या पूजेवर, पुरणपोळ्या आहेत, शंकरपाळ्या आहेत, हे लाडू आहेत, करंज्या, हा बताशा आहे आणि ह्या पुऱ्या आहेत आणि इथे पापड्या आहेत. तर हे सर्व जे आपली मराठी संस्कृती आहे, कलाकृती, आगरी समाज असो किंवा कोणता इतर व्यक्तिमत्व असो, हे आपल्या होळीसाठी बनवतात हमकोच घरात. तर आता काय ना याच्या पुढे जे काय माहिती आहे ती आई सांगणार आहे. तुम्ही आपल्या संस्कृतीत काय काय आपण करतो होळीसाठी ते तर जाणून घेऊया आईकडनं. तर आई, तुझं काय म्हणणं आहे, जे आपल्या संस्कृतीतला जो हा सण आहे होळीचा, त्याच्यासाठी आपण हे पापड्या वगैरे बनवतोय, कशासाठी, कसं काय? हे आपल्या तांदळाच्या पापड्या आहेत. हा, हे आपल्याला होळीला लागतात पूजेसाठी. हा, आणि ह्या पुरणपोळी लागते. आणि हा शंकरपाळी सर्वच बनवत नाही, त्याला हे होते तोच बनवतो, असा जमतो त्यालाच बनवतो. सर्व माणसं, सर्व घरी जास्त माणसं नसतात बनवायला, सर्व असतात पण हे पूजेसाठी लागतातच का साहित्य? असं म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार पिढ्यानपिढी आजी आजोबांपासून चालत आलेले आहे. करंज्या आहेत, करंज्या, पुरी आहे आणि बताशे. होळीसाठी हार असतो. हार, हा होळीसाठी. बताशा नाही. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हे आमच्या गळ्यात घालून, आम्ही तेव्हा कसं समज नव्हती तेव्हा असं गळ्यात घालून फिरायचो, पण आता कसं समज झाली, पण आता कोणी हे सर्व करत नाही. आणि नैवेद्य देऊ होळीसाठी आम्ही व्हेज खातो होळीला, नॉनव्हेज खात नाही. हो, तर आपल्या ह्याच्यात आहेत ना होळीच्या दिवशी पुरणपोळ्यांचा गोड नैवेद्यच बनतो. तर हाच असाच होळीसाठी बनवलेली आम्ही डिश आहे. आणि होळीची पूजा करण्यासाठी आता जाणार आहेत दीपाली तर नाही आहे, ती गेली तिच्या माहेरी, कारण तिकडे त्यांची जत्रा असते, जत्रेसाठी गेली आहे. तर स्मिता जाणार आहे, आरती जाणार आहे आणि हर्षू जाणार आहे होळीवर. याच्या पुढचे क्लिप आहेत ना तुम्हाला तिथले मी दाखवेनच. आणि तिथे पूजा करून आल्यावर हा जो जेवण आहे आणि होळीसाठी नैवेद्य ते सुद्धा तुम्हाला दाखवेन. पण हे आपण असं तुम्ही बनवलं आहे नैवेद्यासाठी, होळीसाठी थाळी, तर कशी वाटली नक्की सांगा. तर याच्या पुढचे जे शॉर्ट्स आहेत, क्लिप्स आहेत ना तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, स्मिता, हर्षू आणि आरती चालल्यात आता होळीला पूजा करण्यासाठी होळीवर. आणि आता वाजल्यात रात्रीचे 8:45, पाहू शकता तुम्ही. आणि इथे हे जे ताट तयार केले आहेत होळीसाठी, त्याच्यात पुरणपोळ्या आहेत, पापड्या आहेत, नारळ आहे आणि इथे पण सेम ताट आहेत, पापड्या आहेत, बत्ताशांचा हार आहे, हळदी कुंकवाचा करंडा आहेत, पुरणपोळ्या, अगरबत्त्या वगैरे सर्व घेतलं आहे आणि याच्यात हार सुद्धा आहे. तर आता जात आहेत ते पूजेसाठी, तर त्यांना येऊ द्या पूजा करून. आणि त्यानंतर जो आपण आजचं जेवण बनवलं आहे होळीसाठी स्पेशल, पनीर टिक्का मसाला, पुरणपोळ्या आहेत, वरण आहे, भात आहे आणि जी आमटी आहे, ते सर्व तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आणि होळीची पूजा कशी केली जाते हे सर्व माहिती तुम्हाला सांगतोय. तर आरती आणि स्मिता घेत आहेत ताट. तर पाहू शकता ताट सजले आहेत. आरतीच्या हातात एक आहे आणि एक स्मिताच्या हातात आहे. दीपाली नाही आहे, तुम्हाला मगाशीच सांगितलं की तिच्या माहेरी आहे जत्रा होळीची, ती त्यासाठी तिकडे गेली आहे. तर ताटं सजवली आहेत. कसं काय होळीच्या तयारीची आनंद आहे ना? खूप आनंद आहे. छकुलीला ठेवली आईकडे, आई जात नाही आहे. आणि त्याचबरोबर हर्षू सुद्धा आहे. तर हर्षू पण चालली आहे. हाय हर्षू. तर आता याचे पुढचे जे शॉर्ट्स आहेत ना होळीच्या पूजेचे, कशा प्रकारे पूजा केली जाते ते तुम्हाला दाखवतो. आणि आपली आजची जी रेसिपी डिश बनवली ते सुद्धा सर्व करून दाखवतो.
चॅनलचं नाव काय तर मित्रांनो, फायनली आरती आणि स्मिता आणि हर्षू घरी आली आहे होळीची पूजा करून. तुम्ही त्या क्लिप पाहिल्याच असतील. तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जी आपण डिश बनवली होती ना, पनीर टिक्का मसाला, त्याचबरोबर आमटी, पोळ्या, पुरणपोळ्या, पापड्या, जे लाडू वगैरे सर्व, ते पुन्हा मी दाखवत नाही कारण की ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आजचा जो होळीचा सण आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्या गावात कशा प्रकारे होळी साजरी केली जाते आणि कशा प्रकारे सण साजरे केले जातात. आपली जी संस्कृती ती जपली आपण आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. जेवढं माझ्याने झालं ते तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक सबस्क्राईब तरी जरूर करा कारण खूप छान अशी व्हिडिओ झाली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, ऑलरेडी व्हिडिओ मोठी झाली आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि सगळ्यांसाठी एक लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर त्यांनाही पाहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, डिश मी पुन्हा दाखवत नाही आहे. वारंवार तेच दाखवलं तर तुम्हीसुद्धा बोर होणार. त्यासाठी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो, एंड करतो. कसा वाटला होळीचा हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तर भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.